गुरु शिष्य परंपरा हा तर एक विषय आहेच की एखाद्या व्यक्तीला आपण स्वतःला डेडिकेट करणं किंवा त्याला शरण जाणं हे नव्या पिढीला जमत नाहीये. की काहीही बोलू नकोस. मी जर गाढवाला घोडा म्हटलं तर तू आत्ता घोडा म्हणायचंस. तुला नंतर कळेल की मी गाढवाला घोडा का म्हटलं होतं. सो एकही प्रश्न का मग घोडा का म्हणायचं, पण मग ते प्रश्न विचारायचे नाहीत. आणि तुमचा स्मार्टनेस आणि तुमचा जी काही बुद्धिमत्ता आहे ती दाखवण्याची जागा गुरुचरणी नाही. बरोबर. तुम्ही फक्त शिकायचंय. तुम्ही ते सगळे आधी आधी घ्या. आधी मुळात ते घ्या आणि मग ती प्रोसेस झाली आणि तुमच्याकडे हुशारी आहे असं तुम्हाला वाटलं तर तो सगळा स्मार्टनेस आहे ना तो परफॉर्मन्समध्ये दाखवा. हल्ली काय वागण्यात स्मार्टनेस आलाय, त्याचा काही उपयोग आहे. त्यांनी काय होतं की छोट्या छोट्या प्रसंगात आपली आपली जीत झाली असं वाटतं. व्हेरी ट्रू. पण मोठे प्रसंग तुम्ही जिंकू नाही शकत. सो गुरु शिष्य परंपरेमध्ये मला असं वाटतं की शरणागती जी आहे ती कुठेतरी कमी पडते. काहीही प्रश्न न विचारता फक्त ऐकणं. त्यात काय होतं, मग का करायचं, मग असं का, असं नाही विचारू. बरोबर. कारण तुम्ही खरं पाहिलं तर तुम्ही शिक्षण व्यवस्थेमध्ये पण हे प्रश्न विचारत नाही. का मी इतिहास शिकायचा, मग का आता भूगोलाचा नकाशा शिकायचा, ह्याच्यात मांडलंय ना मग शिकायचं. पण गुरु तुमच्या समोर पर्सनली असतो ना, त्यामुळे तुम्हाला असं वाटतं की तुम्ही विचारू शकता. पण प्रत्येक गुरु जो खरंच गुरु पदाला पोचलाय, every individual guru is individual university, I feel. बरोबर. You should not ask silly questions. प्रश्न विचारण्याची पण एक स्टेज येते, एक 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 तो स्तर आला पाहिजे आपला